हॅलो, नमस्ते मंडळी, कसे आहात? मी प्रियांका, कोकण कन्या, कर्नाटकाची सून, तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर स्वागत करते. तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल की गेल्या काही दिवसात मी व्हिडिओज अपलोड करत नाही आहे आणि त्यामागचं नेमकं कारण काय आहे हे आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. मी आणि दीपक आम्हा दोघांनाही डेंग्यू दाखवला होता, त्यामुळे मला व्हिडिओ बनवणं शक्य होत नव्हतं आणि गेल्या काही दिवसात दीपकची तब्येत इतकी जास्त खराब झाली होती की त्याला मला हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागलं होतं. आणि ह्या सगळ्या गडबडीमध्ये घर, रेयांची शाळा, हॉस्पिटल ह्या सगळ्यामध्ये माझ्या आईने मला खूप साथ दिली आहे. तिने आम्हा सगळ्यांची इतकी काळजी घेतली. आज अख्खं म्हणजे मी आजारी पडल्यापासून, दीपक हॉस्पिटलमध्ये गेल्यापासून सगळं काय माझ्या आईमुळे आज शक्य झालं आहे की जेणेकरून आज आम्ही दोघंही आता बरे आहोत. म्हणून माझ्या आलेल्या अनुभवावरून मी तुम्हाला हेच सांगेन की एकमेकांची काळजी घ्या, एकमेकांना जपा आणि आपल्या लहान मुलांची काळजी घ्या. डेंग्यू होऊ देऊ नका आणि डेंग्यू होऊ न देण्यासाठी तुम्हाला घरात स्वच्छता आपल्याला मेंटेन ठेवणं खूप गरजेचं आहे. घरातली जर झाडं असतील तर ती मेंटेन ठेवा. झाडांखाली जे पाणी असतं, जे साचतं, जे आपण पाणी घालतो, त्या प्लेटी ज्या असतात त्या वेळोवेळी तुम्ही त्या डिस्कार्ड करा, ते पाणी ओतून टाका. प्रेम, आशीर्वाद आणि आता आम्ही बरे नव्या उत्साहाने तुमच्यासाठी नवीन रेसिपीज, व्लॉग आणि खूप सारे असे नवीन व्हिडिओज घेऊन येणार आहे. सो कोकण कन्या, कर्नाटकाची सून हे चॅनल बघत राहा. या रेसिपीज या चॅनलवरती आलेले रेसिपीज बघत राहा आणि आपल्या चॅनलला असंच प्रेम देत राहा. आणि तुमच्या शुभेच्छा, तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद आम्हाला नक्कीच मिळू द्या. तुमचं प्रेम आणि साथ अशीच कायम राहू द्या. सो चला तर मग आज पुन्हा सुरू करूया. आपण आजपासून आपल्या रेसिपींना, आपल्या व्हिडिओ सोयाबीन पुलाव, झटपट असा कुकरमध्ये बनणारा सुपर हेल्दी टेस्टी सोयाबीन पुलाव. नमस्कार कोकणकर, मी प्रियांका, कोकण कन्या, कर्नाटकाची सून, आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज मी घेऊन आले आहे एकदम झटपट, पौष्टिक आणि हॉटेलपेक्षा चविष्ट अशा सोयाबीन पुलावची एक सुंदर रेसिपी. एकदा नक्की करून बघा. लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच पुन्हा पुन्हा मागतील. आता झटपट मी तुम्हाला ह्याच्यात आपण काय काय साहित्य वापरून हा पुलाव बनवणार आहे ते सांगते. पुलाव बनवण्यासाठी आपण घेणार आहोत भिजलेले सोयाबीन, बासमती तांदूळ, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, पुदिना, कोथिंबीर, काजू, भरभरून तूप आणि अख्खा गरम मसाला आणि त्याच्यासोबत चव वाढवण्यासाठी कांद्याचा बरिस्ता. सो इथे आपण 1.5 ग्लास तांदूळ घेतलेला आहे. 1.5 ग्लास तांदळाला 3 ग्लास पाणी वापरायचं. आता इथे आपण तांदूळ छान स्वच्छ धुवून एक अर्धा तास भिजत घालू. तांदूळ भिजेपर्यंत आपण तयारी करूया आपल्या सोयाबीनच्या मॅरिनेशनची. त्यासाठी आपण सोयाबीन थोडं गरम पाण्यामध्ये नंतर छान घट्ट पिळून, त्याच्यामध्ये पाणी थोडंसंही ठेवायचं नाही. त्या सोयाबीनमध्ये आपण नंतर दही, हळद, लाल तिखट, धने पावडर, किचन किंग मसाला, आलं लसूण, हिरवी मिरची, भरभरून कोथिंबीर, पुदिना, लिंबू आणि मीठ हे टाकून त्यांना एक अर्धा तासासाठी मॅरिनेशन करायला ठेवून देऊ. सोयाबीनचे फायदे किती आहेत हे कोणाला काही वेगळं सांगायला नको. सोयाबीन पुलाव म्हणजे प्रोटीनचा खजिना. जे कोणी व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी हा एक उत्तम आणि पौष्टिक पर्याय आहे. सोयाबीन म्हणजे भरभरून प्रोटीन, फायबर, आयरन आणि कॅल्शियमचं असे उत्तम स्रोत आहे. त्यामुळे स्नायू मजबूत होतात. त्याचबरोबर पोट जास्त वेळ भरलेले राहतं आणि वजनसुद्धा नियंत्रण ठेवण्यात आपल्याला मदत मिळते. मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी हा एक हेल्दी, चविष्ट आणि एक उत्तम असा परफेक्ट मील आहे. आता इथे 4 कांदे, 3 टोमॅटो छान उभे असे स्लाईसमध्ये कट करून घेऊया. आता गॅस चालू करूया आणि गॅसवरती कुकर ठेवून आपण ही जी काही पुलावची रेसिपी आहे ह्याच कुकरमध्ये बनवणार आहोत. त्यात थोडं तेल, तूप घालायचं, अख्खे गरम मसाले घालायचे. काय काय आहे ते सगळे मी मेन्शन केलेलेच आहेत. तेजपत्ता, जिरं, दालचिनी, काळी मिरी, लवंग, चक्री फूल हे सगळं टाकून छान तेलामध्ये परतून घेऊ. लांब चिरलेला कांदा घालून छान गोल्डन फ्राय होईपर्यंत परतून घ्या. त्यात एक 10 ते 15 काजू ॲड करूया. काजू ॲड केल्यामुळे तो दिसायलाही छान दिसतो आणि खायलाही छान वाटतं.
आता इथे आपण ॲड करणार आहोत आले लसूण पेस्ट, आता ॲड करू हळद, किचन किंग मसाला, लाल तिखट. छान तेलामध्ये परतून घेऊया. आता घालूया कोथिंबीर, आपल्या सगळ्यांच्या आवडीची, जी रेसिपीची चव आणखीन दुप्पट बनवते. त्याचसोबत थोडं पुदिना. नंतर घालूया टोमॅटो घालून छान परतून घेऊया. टोमॅटो परतल्यानंतर एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स जो चव आणखीन वाढवतो तो म्हणजे कांद्याचा बरिस्ता. आता इथे वेळ आली आपल्या रेसिपीच्या मेन हिरोचीच, म्हणजे सोयाबीन. मॅरिनेशन केलेले सोयाबीन घालून घेऊया. आता सोयाबीन सुद्धा तेलामध्ये सुंदर असे परतून घेऊया. मस्त तेलात आपले सोयाबीन आता परतलेले आहेत, त्यांना छान मसाल्याचं कोटिंग लागलेलं आहे. अर्धा तास भिजत घातलेला तांदूळ घालूया, जो मी घेतला होता 1.5 ग्लास. आपण 1.5 ग्लासाला इथे 3 ग्लास, सेम त्याच ग्लासाच्या प्रमाणामध्ये 3 ग्लास गरम पाणी ॲड करायचं. आता इथे आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया. पुन्हा वरून थोडीशी कोथिंबीर, पुदिना आणि बिरिस्ता ॲड करूया. बस सगळ्यात शेवटी 1 चमचा अशी तुपाची धार सोडूया. कुकर बंद करूया. 2 शिटी. बस झाला आपला सुपर टेस्टी हेल्दी असा गरमागरम सोयाबीनचा पुलाव. हे तुम्ही सगळ्यांनीही हा सोयाबीन पुलाव नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की कळवा. बाय बाय.